टेम्पो येताना पाहिलं, सगळ्यांचं लक्ष त्या पातेल्याकडेच होतं. पापड होते ना, अजून काय काय होतं होतं सगळीकडे लक्ष होतं. असो, याच ठिकाणी गायनाचार्य असेल, मृदंगाचार्य असेल, सर्व गुरुजन मंडळी याच ठिकाणी मला लाभलेले आहेत. सांगण्याचा भाव इतकाच आहे बघा, आपण कीर्तन ऐकतो, कीर्तन श्रवण करतो, पण निश्चित एक सांगेल, कीर्तन प्रवचन ही मनोरंजनाची साधनं नाही, हे परिवर्तन करण्याची साधनं आहेत. आणि याच ठिकाणी देव, देश, धर्म याच्याबद्दल एक आपलेपणाही आपल्या अंतःकरणामध्ये असला पाहिजे. आपण बाहेर जे वातावरण पाहतोय ना, कुठेतरी हिंदू धर्म तळागाळाला जात चाललेला आहे आपल्याच लोकांमुळे. त्याला जागृत करता आलं पाहिजे, त्याला सावरता आलं पाहिजे, आवरता आलं पाहिजे. कमी कालावधी आपल्या हातामध्ये राहिलेला आहे बघा. विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल, ही तरुणाई, ही तरुण पिढी का कार्य करते, का कार्य करते, तर आपला धर्म कुठेतरी टिकला पाहिजे. तर बघा, आज याच ठिकाणी एवढा जनसमुदाय जमलेला आहे. आठवते आम्हाला स्वराज्याचा तो कालावधी, आठवते आम्हाला तो स्वराज्याचा. अरे महासाहेबांच्या जीवनाच्या आधीचा तो वर्णन आहे. दिवसाढवळ्या माझ्या माता मुली चाबली उठली जायची, दिवसाढवळ्या शिरच्छेद केले जायचे, दिवसाढवळ्या रक्ताच्या नद्या वाहिल्या जायच्या. अरे कोण वाचवी या महाराष्ट्राला काळाच्या तडाख्यातून, कोण काढेल या महाराष्ट्राला काळाच्या तडाख्यातून? अरे कोणी नसेल ना. एक ते जिजाऊ समर्थ, त्या जिजाऊ माणसाबांनी मागणं मागितलं बरं, कोण्या राजाकडे नाही, कोण्या प्रधानाकडे नाही, कोण्या पुरुषाकडे नाही, मागणं मागितलं एका स्त्रीने एका स्त्रीकडे. काय मागणं मागितलं? दार उघड बाई, आता दार उघड बाई, दार उघड बाई, दरवाजा उघडला बरं का. कुठे उघडला? शिवनेरी वर शुभ जन्मला, शिवनेरी वर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपती. शक्तीच्या पहिल्या दिवसाचा हा महाराष्ट्र. अरे याच महाराष्ट्रामध्ये जे झोपले होते ते जागे झाले, जागे होते ते उठते झाले, उठणारे चालायला लागले, चालणारे दौडायला लागले, दौडांच्या खांद्याच्या भगवे दिशेने दौडायला लागलं. त्यावेळेस कळून चुकला अवघ्या हिंदू राष्ट्राला, त्यावेळेस कळून चुकला अवघ्या स्वराज्याला. अरे विजयासारखी तलवार चालून गेला, विजयासारखी तलवार चालून गेला. तिरड्या छातीने अफजल खानाचा कोथळा बाहेर पडून गेला, पुढभर मावळ्याने घेऊन हजारो सेनाला चढून गेला आणि स्वर्गात गेल्यावरती देवी देवतांनी त्याला चुकून मुद्रा केला. असा मार्ग